पद्धतीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की ठेक्याचं चक्र हे कोणाच्याही डोक्यातलं जाता कामा नये, कायम राहिलं पाहिजे. हे जर चक्र जर नाहीसं झालं तर मग अशा अनर्थ झालेल्या आपण मैफलीत बघतोच बऱ्याच वेळा की कोण अगोदर आलाय कोण नंतर आलाय हे चालतं बरं का. आणि अशा लोकांना सांभाळून सुद्धा घेतलं जातं. कधी कधी कोण कधी वादनकार घेतात, कधी तबला वादक घेतो, पण अशा रीतीने सांभाळलं जाऊ नये. झालेली चूक आपली जाहीर राहावी, कबूल करावी आणि परत होणार नाही याचा प्रयत्न करावा. दुसऱ्यांच्या चुकाच सांभाळण्याचा एवढा काय संगीताचा मात्र हेतू नाही आहे. दुसऱ्याला चुकवू नये असं वादन जरी असलं बरं का, वादन मी काल म्हटलं की दुसऱ्याला चुकवण्यासाठी नाही करायचं, पण याचा अर्थ सांभाळण्यामध्ये एक मात्र खाऊन टाकायची असाही नाही आहे विषय. ते खाल्ली तर चालेल, चांगलं नाही, कोणी कलाकार असून दे, कारण चूक होणं हे स्वाभाविक आहे. मनुष्य म्हटल्यानंतर चूक होणार. कधीतरी गायक येणार अगोदर, वादनकार येणार, तबलजी सुद्धा चुकणार, पण प्रामाणिकपणा तिथे पाहिजेच. मात्रा खाल्ली जाऊ नये किंवा मात्रा भरली जाऊ नये. चुकून भरली गेली, कमी जास्त झाले तर ती गोष्ट वेगळी आहे. ह्या बरोबरीच्या वाजवण्यामध्ये दोघांचं उपजंगावरती अत्यंत कमांड असणं जरूर आहे. उपजंगाला फार महत्व आहे ह्या गोष्टीमुळे. मला आठवतं मी गजानन बरोबर वाजवत असे, त्रिताल विलंबित, त्रिताल धा दिन दिन आणि याच्या आठपटीच्या लईत ताना निघायचं आहे ते. आणि 4-4 5-5 आवडताना मी त्यांच्याबरोबर फिरत असे. तेव्हा माझे सुरुवातीला माझ्या हातून असं व्हायचं की ते 4-4चे पल्ले असायचे, त्याच्यातला एक कुठला तरी गाळला जायचा किंवा एक कुठला तरी वाढाचा, असं व्हायचं. कारण अशा तऱ्हेच्या वाजवण्यामध्ये त्या 4 मात्रेचा खंड कुठला तरी कालीचा विसराचा किंवा जास्त तरी व्हायचा आणि 4 मात्रेचा फरक पडायचा. तर ते म्हणायचे 4 मात्रेचा फरक म्हणजे ठीक आहे, चालेल, पण 1 मात्रेचा फरक वाईट आहे म्हणाले. एक मात्रेचा फरक चांगला नाही म्हणाले. म्हणजे म्हणाले ताल चांगला होण्यासाठी पहिली लय तुझी म्हणाले ठीक आहे असं म्हणायचं. तर लय आणि स्वर हा कलाकाराचा चांगला पाहिजेत, म्हणजे त्याचं कोणी भांडवलही करू नये, त्या जरुरीच्या गोष्टी आहेत. भांडवलाचा विषय जो आहे तो ताल आणि राग आहे. हे मानव निर्मित गोष्टी आहेत आणि नैसर्गिक स्वर आणि लय आहेत. पण मनुष्याने निर्मिलेल्या गोष्टी आहेत त्या राग आणि ताल आहेत. त्याचा आविष्कार मनुष्याने ठरवून घेतलेला आहे की असा करायचा आहे आविष्कार. राग म्हणजे काय, तर ही पर्सनॅलिटी त्याच्यासमोर एक आहे, तशीच तालाची पर्सनॅलिटी आहे की या रीतीने राग आणि ताल मला मांडायचा आहे आणि त्याचा आविष्कार करायचा आहे. त्याचा आविष्कार करताना कुठेतरी चूक होणं साहजिक आहे. पण लय आणि स्वर ही रक्तात पाहिजे असं म्हणतात, रक्तात पाहिजे, त्याच्यात चूक होतात का म्हणे. आणि त्याच्यातही चूक होत नाही असं नाही आहे, पण निदान झालेली चूक त्याला कळली पाहिजे, इतपत त्याचा सारखा कान पाहिजे. की मी विलंबित एकतालमध्ये बोल अंग करताना वाजवतोय, ठेका काय सांगतोय, दिन दिन धा गे ती र ती र तू. आणि मी आता उपजांग करतोय ना नाटक धा 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 धिन धा तक धिन का धिन न धा धागिन धागत का धिन का धिन न तीन ताती तागिन तातीचा. अगदी उलट झालं. ठेक्याची अक्षर तू ना कत तीन ही खालीची अक्षर आहे, तर याच्यातील वाजवणं हे खालीच दिसलं पाहिजे की जेणेकरून ठेक्याची इंट्रोडक्शन त्या वाजवण्यात दिसेल.
हे फार महत्वाचं आहे. नाहीतर 12 मात्रा घरून पाठ करून जर येऊन वाजवायचं ठरवलं तर हे वादनकार काय कोणी यांच्या जागी असलेले चुकतीलच. आणि जर नाही चुकले तर यांचा तो आविष्कार जो असेल तो संगीताला पोषक नसेल. कारण ख्यालाचा पर्पज जो आहे, ख्यालाची संगत, ख्याल प्रकाराच्या संगीताची संगत हा फार महत्वाचा विषय आहे. की ह्याच्यातल्या ठेक्याची आउटर लाईन ठेका माइंडमध्ये, ताल नाही आहे. ठेक्याचं महत्व आहे. आणि हा ठेका माइंडमध्ये ठेवून दोघं जण एकमेकाची संगत करतात. अशा संगतीमध्ये विशेषतः तबला वादकांनी ध्यान ठेवायला पाहिजे की वादकाच्या डोक्यातला ठेक्याचं चक्र नाहीसं नाही झालं पाहिजे, ते कायम राहिलं पाहिजे. मी काल म्हटल्याप्रमाणे नाही तर चुकवणं फारच सोपं हो कलाकाराला. एक तिहाई आणि चक्रधार मारलं तर ते रागाचा आविष्कार करतायत बरं का. आणि यांनी तर गणित बदाबाग्या बेरीज भागाकार जर पुरेसे केले तर शक्यच नाही हो. म्हणजे हा प्रकार नसतोच. ख्यालाला तो रुचणारा प्रकार नाही आहे. ख्याल संगीतासाठी पोषक नाही आहे तो प्रकार. गायक अहिर भैरवाची बडत कशी करतोय आणि अहिर भैरवचं डेव्हलपमेंट करून मोकळा बांधून तो कसा समेला येतोय आणि कसा त्या ठेक्याची तोंड मिळवणी करतोय हे फार महत्वाचं आहे. आणि ही तोंड मिळवणीला पूरकच वाजलं गेलं पाहिजे, वेगळं वाचता कामा नये. आता यांनी जी संगत केली ती त्या ठेक्याची जी अक्षर आहे, मी एक आवर्तन मी 1-2-4 आवर्तनं वाजून दाखवतो की हा विषय येईल बोल चालण्यात. ह्या वाजवण्यामध्ये ठेका आहे. तू ना कत तीन या वेळेला मी खालीचीच अक्षरं वाजवतो.
तर अशाच तऱ्हेची कशाचा आविष्कार करतो? ठेक्याचा आविष्कार आहे. ह्या तालाला प्राप्त झालेला जो ठेका आहे त्याचा आविष्कार. सुरुवातीपासून ठेका जास्त आहे आणि तो ठेका पुढे वादनातून अधिक वादनातून ठेका कसा आहे तर असा आहे हे सांगणे हा ठेक्याचा आविष्कार. की अधिक वाजवताना ठेक्याशिवायचं ठेका नुसता वाजला, ठेक्याची आवाज आहे, ठेक्याचं वजन, ठेक्याचं स्वराप्रमाणे गुंजन, ठेक्याची परफेक्ट लय पाठीपुढे न होणं, अशा तऱ्हेचा जो आदर्श ठेका आहे हा सिद्ध झाल्यानंतर ठेक्याचं ज्यावेळी वाजवण्याचा मौका येतो त्यावेळेलाच अधिक वादनाने सुद्धा ठेका कसा आहे बॅकग्राऊंडमध्ये हे चाललं पाहिजे. जसं अहिर भैरव तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला अहिर भैरव डोक्यामध्ये राहतो, तसंच अधिक वादनामध्ये सुद्धा तुमच्या डोक्यातलं तालाचं चक्र कायम राहिलं पाहिजे. आणि जर हे फक्त मात्रा आणि हिशोब आणि गणिती जर असेल तर राहणं शक्य नाही. ठेका आणि ताल हा अंगातच मुरला गेला पाहिजे. आणि याच्यासाठी उत्तम गुरु आणि चांगलं मार्गदर्शन असण्याची जरूरत आहे. नाहीतर मग मात्रा इथे हिशोब राहतो फक्त शिल्लक. हा जो विषय मी सांगितला ख्याल गायनाची साथ संगती, आत्ताच जे काय वादन आहे इन्स्ट्रुमेंटचं हे ख्याल गायनाच्या संगतीप्रमाणे. अर्थात हे वाद्यावर होत असल्यामुळे गायनापेक्षा थोडीशी अधिक लयकारीकडे हे झुकणार. अगदी पूर्ण गायनाला फॉलो करणारे सुद्धा काही वादक व्हायलिन वादक आहेत आणि थोडंसं लयीकडे काम करणारं की हे तंत असल्यामुळे ह्या तंत अंगाचे जे गुण आहेत त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन हे तंताप्रमाणे वाजलं जाणार. मी रत्नाकर गोखलेने एक सांगतो की आपण एक गत वाजवा की गतीचा फॉर्म हा त्या मात्रेशी संबंधित आहे, प्रत्येक मात्रेगणिक. आणि असा फॉर्म असल्यामुळे मी सुरुवातीपासून वादन करू शकतो तबला वादन, जे ठेक्यामध्ये शक्य नव्हतं. जे सुख हा मुकडा आहे आणि तो सुद्धा कसा आहे जे सुख काही नाही आहे. जे सुख तर इथे अपेक्षितच नाही आहे की अधिक वादन करावं तबलजींनी ठेक्याच्या पलीकडे. ठेकाच अपेक्षित आहे. ही ठेक्याच्या गाठात राहून त्याच्या आकारात राहून ही बंदिश कशी मांडली गेलेली आहे त्याचा आविष्कार आहे. रागाचा आविष्कार ठेक्याशी कसा मिळतो. आता गतीचा फॉर्म आहे का खरं काही एक मला हा मुद्दाम सांगावासा वाटतो की काही वादक असं म्हणतात की व्हायलिनवर गत वाजवू नये. व्हायलिन हे वाद्य प्लग इन्स्ट्रुमेंट प्रमाणे नाही आहे. एक व्हायलिनचा स्वतःचा एक आपलं स्वतःचं बोईंग इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे ह्युमन व्हॉइस सारखं ते वाजलं जावं, प्लग इन्स्ट्रुमेंट प्रमाणे वाजलं जाऊ नये असं काही म्हणतात. पण आता संगीत परिवर्तनशील आहे म्हटल्यानंतर सितार वाजवणाऱ्यांची अधिक नावं आहेत असं म्हटल्यानंतर काही व्हायलिन वादकांना सुद्धा आपण गतीसारखं वाजवावं असं वाटत असेल. शक्यता आहे. पण एवढंच कारण सोडून जर गत म्हणून जर वाजवणं जर वाटत असेल तर काहीच हरकत नाही. कारण पण निव्वळ असा भाग नसावा की गतीसारखं वाजवल्यामुळे तबला वादकाला मोका मिळतो आणि तबला वादकाने अधिक चमत्कृतीपूर्ण वाजवल्यामुळे एक प्रोग्राम उठून दिसतो. केवळ या गोष्टीमुळे
कोणी आपलं वाद्याचा गुणधर्म बिघडावा असं मला बिलकुल वाटत नाही. मी बिघडतो असं म्हणत नाही आहे, पण बिघडण्याची शक्यताही आहे. आपापल्या वाद्याचे गुणधर्म आहेत. मी तबल्यावर जर ढोलकीच्या लग्ग्या जर वाजवल्या तर केव्हाही चांगले नाही वाटणार. खानदानी या वाद्याची कार्यक्षमता आणि त्याच्यातली त्याची अभिरुची याचा विचार जरूर केला जाणं योग्य. एक गत वादन केलं हे ख्यालात होत नाही वादन, पण ह्या गतीच्या फॉर्ममुळे हे वादन होऊ शकलं, कारण ही गतच यांना आधार झालाय. तयारीचं वाजवणं एकदम फास्ट गतीत ठेक्याच्या पलीकडे जाऊन हे होऊ शकलं, कारण गत हा गत फॉर्म. तर हा गत फॉर्म मी काल सांगितलं की प्रत्येक मात्रेशी संबंधित आहे आणि हे तालांग दाखवलं जाते. हे ठेक्याचा संबंध नाही आहे, कारण प्रत्येकाने धरलं तारा हा ताल चाललेला आहे, प्रत्येकाने धरलेला आहे माइंड मध्ये. आता तो चाललेला आहे, आता आम्ही धिन्ना धिंदिन्ना चालला असेल गोष्ट वेगळी, पण धी 2 3 4 5 6 7 8 9 10 1 हे तालात चक्र आता चालू आहे. तालाच 2 3 2 3 चालू आहे.
इथे धिना धिंदींना नाही चाललं. आता ह्यालाही पुरता धिना धिंदींना जरूर आहे. आणि विशेषतः आता ह्याने जी गत म्हणून जी निवडलेली आहे ती ऍब्सोल्युटली गत फॉर्म नाहीये खरं म्हणजे. हा ख्यालाचाच मुखडा आहे, हा ऍब्सोल्युटली गत फॉर्म नाहीये. ते आता सुधीरच्या सतारच्या वेळेला पूर्ण गत फॉर्म काय असतो ते आपण बघू. पण ह्या गत फॉर्मच्या वेळेला जे वाजवणं जे असतं ते अधिक वाजवणं होऊ शकतं. तबला वादकाने अधिक वादन केले असतं. ज्यांना मुख्य कलाकाराला गत हाच त्याचा आधार मिळतो. जसं नगमा आहे, नक्की नगमा नाही पण नगम्याचं जे प्रिन्सिपल आहे, नगम्याचं जे तत्व आहे ते इथे गत म्हणून साकार होतं. तर अशा तऱ्हेच्या साथ संगतीमध्ये विशेषतः व्हायलिन बरोबर होणारी साथ संगत ही उपजांगाने होते जास्त. ज्या वेळेला व्हायलिन वादक निघतो त्याच वेळेला तबला वादक निघतो, मगाची उदाहरण दिल्याप्रमाणे. आणि दोघेही एकत्र एकाच वेळेला विचारांनी समेला येतात, कारण ते गायकी अंगाने वाजलं जाणारं वाद्य जास्त करून येणार आहे. नहीं आपको अगर कुछ कहना है तो ऐसे आता चालेल. मी सुधीर फडकेंना बोलवतो की गत अंग कसं असतं. आपल्यातही महत्व जास्त वाढलेले आहे. बरेचसे श्रेय रविशंकरजीने आहे. पंडितजींनी आपल्याबरोबर तबला वाद्याचाही खूपच प्रसार केला. तबला वाद्याला अधिक कीर्ती, यश आणि नाव लौकिक कलाकाराचा असं बरंच काही मिळवून दिले. याच्यामध्ये रविशंकरजींचा फारच मोठा वाटा आहे. विलायत खासाब, निखिल बॅनर्जी आणि जेवढे जेवढे म्हणून सगळ्यांची नावं घेता येणं अवघड आहे. जेवढे जेवढे मोठे तंतवादक आहेत, ह्या तंतवादकांनी तबला या वाद्याचा अतिशय चांगल्या दृष्टीने उपयोग करून घेतला. आज ह्या तंतवाद्यामुळे तबला सोलो काय आहे हे सुद्धा कळायला मदत झाली. कारण तबला सोलो वादनातील असलेल्या बंदिशींचा उपयोग हा ख्याल गायनाच्या संगीत प्रकारामध्ये केला जाता येत नाही. कारण उपज गायक जसा निघे ख्याल गायनामध्ये तसंच निघायचं. म्हणजे पहिल्यांदा आधी लिमिटेशन्स आली की गायक निघालाय त्याचप्रमाणे निघायचं, म्हणजे त्याला वेगळं काही वाचता येणार नाही असं. ही पहिली लिमिटेशन झाली. इथे तसं नाही. गत फॉर्ममध्ये सितारवादक, आलाप, जोड, झाला असं करून पहिल्यांदा रागाचा आविष्कार विलंबित लयीपासून द्रुत लयीपर्यंत तबल्याशिवाय पहिल्यांदा मांडून मोकळे होतात. आणि ही पद्धत द्रुपद धमारपासून आलेली, द्रुपद गायकीपासून आलेली पद्धत ही. अशा नंतर मग जी गत घेतली जाते, विशेषतः मी एक त्रितालाची गत सांगेन की ही गत मसीद खाणी गत म्हणतात. ही 12 मात्रेपासूनच नाही, 12 मात्रेपासून निघून 5 मात्रेचा मुकडा करून समेला येते. हा इतका फॉर्म पक्का झालेला आहे निदान त्रिताला पुरता तरी, की कोणीही मोठे वादक फारसा याच्यात बदल करत नाही, हाच ठेवतात फॉर्म तालाचा, त्रितालाचा. त्यामुळे ह्या गतीमधील वादन हे कशा रीतीने होऊ शकतं की ज्या तबला सोलोमधील चांगल्या चांगल्या रचना आहेत, पेशका, कायदा, रेला, तुकडे, अशा तऱ्हेचं सगळं वादनाचा उपयोग या वाद्याबरोबर करता येतो.
की जो ख्याल गायनाच्या प्रकारच्या संगतीमध्ये इवन गाणं किंवा वायलिन किंवा कुठलंही तंतवाद्य सुद्धा त्याच्यामध्ये करता येत नाही. जो गतीमध्ये आता ही मस्जिद खानी गत म्हणजे काय? बाराव्या मात्रेपासून सुरू होते आणि पहिल्या मात्रेला समीला येते. कुठलाही राग असून दे, मस्जिद खानी गतचा फॉर्मच हा आहे. तर ही गत 12व्या मात्रेपासून निघते. या सगळ्या फॉर्मला कुठल्याही रागात असून याला मस्जिद खानी गत म्हणतात. की या मस्जिद खानी गतीमुळे अशा तऱ्हेचं वादन करता येते. नाहीतर मगाशी सांगितलेल्या ख्याल फॉर्ममध्ये असं वादन करताच येत नाही. कारण ख्यालाची बंदिशच अशी प्रत्येक मात्रेकनिक नसतेच. ठेक्याची आउटर तालाची आउटर लाईन आहे ठेक्याची, त्याच्याशी संबंधित असते. अशा तऱ्हेच्या वादनामुळे पेशकार, कायदा, रेला असं सगळ्या तऱ्हेचं तबला वाद्याचं म्हणून जे महत्व आहे आणि तबला वाद्याचं म्हणून जे स्थान आहे, ह्या वाद्याला न्याय मिळतो अशा तऱ्हेच्या मस्जिद खानी गतीच्या प्रकारामध्ये. की पहिल्या 3-4 आवर्तनामध्ये
पेशकार, कायदा, तिहाई घेऊन समेला आल्यानंतर तबला वादकाला प्रथम असं वाटलं की आपल्याला कुठेतरी मोका व्यवस्थित मिळतोय, म्हणून हल्ली प्रत्येक तबला वादकाची सितार वाजवणाऱ्यांच्या मागे वाजवण्याची हौस फार असते. प्रत्येकाला वाटतं आपण वाजवावं. ही गोष्ट फारच चांगली आहे, कारण नाहीतर ह्या रचना राहतील कशा. तबला वादनात सुद्धा एवढ्या रचना आहे, गायनाप्रमाणे तबल्यात सुद्धा रचना, जवळजवळ रचना माहिती असलेल्या, आता ह्या विद्यार्थ्याला सुद्धा सहज 200 रचना माहिती असते सहज. आणि तसे जर हा विद्यार्थी असताना एवढं माहिती आहेत, तर इतके मोठमोठे लोक आहेत की तिरकवा कासा 8 दिवस सतत पठण करत होते आणि एकही तुकडा रिपीट झालेला नव्हता. आमिर हुसेन काझामांकडे पाहिलं तर साक्षात समुद्रच वाटायचा. रचना संपाच्याच नाहीत. मला आठवतं आमिर हुसेन काझाबांनी जहांगीर काझाबांचे मास्तर आहेत, जहांगीर काझाबांच्या सत्काराच्या वेळेला एकताल वाजवला होता. पाऊण तास एकतालमध्ये अनाघात वाजवत होतो. एकतालामध्ये एवढ्या रचना. चक्रधार तुकडे वाजवायला मोका विशेष मिळत नाही, पण पेशकार, कायदा, रेला ही जी तबल्याची प्राण येते, ह्या गोष्टी साथ संगतीमध्ये वाजवायला मिळतात. हा तबल्याचे प्राण येते. पेशकार, कायदा, रेला ह्या विषयावर मी संध्याकाळी बोलणार आहे, कारण सोलोचा विषय म्हणून. परंतु या सितार वादनामुळे, या विशेषतः या गत प्रकारामुळे तबला वाद्याचं आणि तबला, त्यामुळे तबला वादन करायचे दिवस चांगले आले. लोकांपर्यंत पोचलं तबला वादन काय. नाहीतर त्याच्या अगोदरचं इन्स्ट्रुमेंटची साथ संगत व्हायची. मी एक तिरकवा काझाबांचं रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिलं. बिनकार बरोबर वाजवत होते तिरकवा काझा. अशी साथ संगत नाही. बिनकार बोल अंगाल बनवायला लागला की त्यांच्याबरोबर तिरकवा काझा निघायचे. पण आता कसं केलंय, गत वाजवून त्यावेळी तबला वादन सुरू झालं. ह्याचं वादन होऊन समेला आल्यानंतर यांचा आविष्कार सुरू होतो. यांनी केलेल्या आविष्काराला साजेसं परत यांनी वादन करायचं. हा क्रम आहे, हा क्रम आहे. रविशंकरजींसारखे मातब्बर कलाकार आहेत, ते पुढे जाऊन चलिये, तबलजीला सांगतात चलिये, बरोबरच चलिये, आणि ते वादन करतात. पण तरी सुद्धा त्या तऱ्हेचं वादन कमी असतं, फार नसतं, अगदी फार थोडंच असतं. वादन वेगवेगळं करायचं आणि प्रत्येकाला आपला पूर्ण आविष्कार करायला पूर्ण मोका असणं, हा या विशेषतः गत फॉर्मचा उद्देश आहे. हा की याच्यामुळे तबल्यातील चांगल्या चांगल्या रचना. पण होतं काय, ह्याच्यामध्ये विनोदही खूप होतात अशा तारेच्या साथसंगतीमध्ये. एकदा मी इन्स्ट्रुमेंटची साथसंगत ऐकत होतो. मोठे तबलजी बसले होते नावलौकिक, आणि त्यांचं ज्या कलाकार बरोबर वाजवायला बसले होते त्यांनी सुरुवात केली, धा त्रक धिन्ना गी धा गी. आता ग त्यांची काढली, धा त्रक दिना गिना, हा कायदा वाजवायला मिळतो. याचा अर्थ त्यांनी काय धरला तबलजीनी बघा. त्यांचा हा कायदा संपला त्यावेळी याची 4 आवर्तनं विलंबितची झाली होती. आणि त्याच्यानंतर धा त्रक धीना गीन धा गी त्रक. मेन माझं होतं त्यांनी रोमन खिशातून काढला आणि ते सोडतच नव्हते. दुगणीला गेले दिनागिन दागी त्रक दिनागिन. आता आमच्या अपेक्षा वाटल्या की याची चौगुण होईल, 10 त्रक दिनागिन दागी त्रक. त्यांनी तिथे दुगणीमध्येच विस्तार करायला सुरुवात केली तबलजीने. एकंदर जवळजवळ 15 मिनिटं वादन चाललेलं होतं. अशा तऱ्हेचं वादन, सोलो वादनाचा मोका, सोलो वादनातील पेशकार, कायदा, रेला
ह्या अक्षरातील फ्रेझिंगचा उपयोग जरी करायला तबलजीला मिळाला तरी त्याचा अर्थ सोलो वादन करावं असं नाहीये. सोलो वादन होता कामा नये, साथ दिसली पाहिजे. मी परत एक असं असतं की त्या रागाचे आलाप जोड झाला, असं झाल्यानंतर तो राग वातावरणात पूर्णपणे भिनलेला असतो. वातावरणात पूर्णपणे ठीक आहे, चालेल. ते मगाशी सांगितलं, तर पूर्णपणे वादनकारांनी राग उभा केलेला आहे. लदत आलापीपासून जोड अंग, झाला, तान अंग संपूर्ण उभं राहिलं. असं उभं राहिल्यानंतर तबला वादकाची सुरुवात होते. तबला वादक इथे एक अर्धा पाऊण तास का होईना बसलाय. प्रत्येकाचाच आलाप जोड झाला चांगला होता तसं नाहीये, पण त्याच्या पेशंटचाही जबाब नाही. तो बसलाय आणि आता त्यांनी तर आपलं जो काय 4-5 आवर्तन आहे त्याच्यामध्ये त्याचा विचार कसा असावा हा वैयक्तिक आहे. विचार कसा असावा हे वैयक्तिक प्रत्येक कलाकाराकडे तो वेगवेगळा असू शकतो. परंतु अशा तऱ्हेचं त्यांनी अधिक वादन करून जर त्यांनी विषय जर मांडला तयारीचं वादन तरी तो गैर होत नाही. परंतु कधी कधी वादक आला अगदी थोडे करतात आणि एकदम गत पकडतात आणि संपूर्ण गतीमध्ये आविष्कार करतात. अशा वेळेला वादन कसं पाहिजे त्याचं मी एक उदाहरण देतो. कारण राग अजून डेव्हलप करत आहे, अजून वादन पुढे व्हायचंय, आलाप जोड झाला केलेला नाहीये आणि इथे उगीच दागिने मगाशी यांनी ज्या रीतीने वादन केलं ते वादन कशाला योग्य आहे तर अगोदर आलाप जोड झालेला आहे, हे वादन पूर्ण झालेलं आहे आणि मग अशा तऱ्हेचं जर वादन केलं तर योग्य आहे. नाही ज्या वेळेला जोड झाला न करता थोड्याशा आलापावरती पूर्ण वादनामध्ये राग डेव्हलप करायचं, वादन डेव्हलप करायचं, अशा वादनाच्या वेळेला अत्यंत मार्मिक आणि विशेषतः वादनकाराची लय आणि वादकाची लय ह्याचा कुठेतरी मेळ असणं जरूर. हा मेळ तुटता कामा नये. हे ताना वाजवत नाहीयेत आणि आम्ही दागिने ताना मारतोय कायद्या रेल्वेच्या, तर ते चूक आहे. कारण मुख्य वादकाची लय आणि आपली लय ही फार सांभाळणं जरूर आहे. नाहीतर आपलं वादन, तबला वादनकाराचं वादन हे गिमिक्स किंवा लोकांना खुश करण्यासाठी होईल किंवा चमत्कृती टाळ्या घेण्यासाठी हे होता का म्हणा. आणखीन एक प्रकार मी
प्रकार आहे. आता बघा, हा ललतचा किती गंभीर परिणाम आहे. आणि ह्या गंभीर प्रकाराला केवळ हातातून चांगलं लागतंय म्हणून असं वादन योग्य आहे का? हातातून स्वच्छ वाजतंय, लोकांपर्यंत स्वच्छ पोचतंय, ह्यातही काही शंका नाही. वादन अतिशय स्वच्छ आहे, लईला सुद्धा अतिशय उत्तम आहे. पण असं वादन सुद्धा साथसंगतीचा आदर्श हेतू साध्य करतो का? प्रश्न असा आहे. राग काय चाललाय? राग दरबारी सारखा चाललाय, गंभीर राग, गत तशीच चाललेली आहे. आणि केवळ आपलं हे वादन लोकांना आवडेल ह्याच्यासाठी आपण हे वादन करावं का? की धागे ना तगीन धागे धेना कशी नाडा धागे न तगीन, ह्या लग्या आहे तबल्यातल्या. तर दर रे नार धा धा भिन्ना भिन्ना धा धा भिन्ना धा 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 भिन्ना धन जा भिन्न तुला किती धन लागले तुला ता भिन्ना तगन तग तगन तुला धन धन तगन धा भिन्ना धा दगन दत्त दगन तुना घन तुना घन तुना दगन दत्त दगन तुना धा तिन्ना प्रकतिन्ना सुधा तिन्ना ता दगन दत्त दगन तुना घन तुना घन दत्त की दत्त दगन तुना धा घन दत्त की दत्त दगन तुना धा घन दत्त की दत्त दगन हा. जेणेकरून ललतला पोषक निवड पोषकही नाही. थोड्या वेळाने असं वाटेल की अरे ह्या वादनावरती चिंता चाललाय आणि ह्या ह्याच्यावरती ललत चाललाय. इतकं एकरूप झालं पाहिजे वादन. संगीताचा पर्पजच हा आहे की एकमेकांची ओळख असावी. तू म्हणजे तू असा कुर्ता घालतो, तू असं बोलतो, हे नाही. जी संगीतातली ओळख ती ओळख असणं जरूर आहे. काय आहे विचार, काय सांगायचं आहे, राग त्याला काय म्हणतात. आणि प्रत्येक वेळी घडी जमलेली नसते. कारण आता बघा यांच्या आलात जोड झाला, काही नाही झालं. आता यांना एकदम ताना वाजून सांगितलं तर अवघड आहे. असा विषय एकदम येत नाही. आणि हा डेमॉन्स्ट्रेशनच्या विषयामध्ये असा तऱ्हेने एकदम प्रॅक्टिकलमध्ये विषय एक्सप्लेन करणं फार जड जातं. कारण तिथपर्यंत यायला तिथपर्यंत वेळ गेला तर बरंचसं सांगायचंही बाकी राहून जातं. असंही होतं. त्याच्यामध्ये अनेक तऱ्हेचे या साथसंगतीमध्ये अनेक तऱ्हेचे पेच येतात. आता बघा रविशंकरजी यांनी तर जास्तीत जास्त ताल वाजवले वादनकारामध्ये. रविशंकरजींनी एवढे ताल वादन फार कमी लोकांनी केलं. मी त्यांच्याबद्दल रागाबद्दल काहीच बोलणार नाही, कारण तो माझा अधिकार नाही. पण मला रागातही त्यांचा तोच अनुभव आहे तालाप्रमाणे. जास्तीत जास्त रविशंकरजींनी ताल राग आणि ताल वाजवले. आता त्यांच्या त्रितालातल्या सुद्धा, झपतालातल्या सुद्धा किंवा अनवट अप्रचलित तालामधल्या सुद्धा गती कशा असतात की तबलजीला कसं प्रसंग येतात तबला वादकावर काही माहिती नाही. ग्रीन रूम मध्ये त्रिताल वाजवतात, बाहेर जाऊन एकदम 7:30. पण नाही म्हटलं तरी तंतुवादकाने त्यांनी घरून विचार करून आलेला असतो. हा गतीचा विचार करून आलेला असतो. हा त्याची गोष्ट वेगळी आहे. तबला वादकावरती कसा प्रसंग येतो बघा. एक उदाहरण त्याचा आपण तरी ठरवून आलेलं नाही. साडेआठ मार्कात म्हणजे आता निदान सांगितलं की 8:30.
हल्ली अनाउन्समेंटच होते रागाची आणि तालाची. पूर्वी असं नव्हतं की रागाची आणि तालाची अनाउन्समेंट आहे. कलाकाराची सुद्धा व्हायची नाही हो. आता कलाकारच अगोदर देतात की हे बघा मी लिहून आणले, हे वाचून दाखवा. कारण ह्याने जर यांच्याऐवजी काय धरायला पाहिजे, देन ना देन धा विभाग विभाग धा विभाग 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 ना देन धा विभाग 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 ना ना धा विभाग 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 ताल अंगात मुरला पाहिजे आणि अंगात मुरल्याशिवाय वाजवू नये. ताल हे मी सांगितलं, नाही तर मग गणित वाटलं पाहिजे. बेरीज होतं कशावर देन ना देन देन धाग देन धाग 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 तालाची सायकल, तालाचं येणं जाणं अंगात मुरलं गेलं पाहिजे. धिन ना धिन धिन ना धिन ना धिन धिन ना धिन ना धिन धा प्रकदिन धा 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 दिन ना प्रकदिन ना दिन धा दिन ना धा 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 दिन ना धी दिन धा धा दिन ना धा धा दिन ना धा 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 दिन ना प्रकदिन ना दिन धा दिन तब ज्ञान धा दिन ना धा 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 दिन ना धा धा दिन ना धा 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 दिन ना तक 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 दिन दिन के दिन तक दिन दिन के धा दिन ना धा दिन ना दिन तक के दिन दिन तक दिन तक के दिन दिन के तक दिन तक दिन तक दिन तक ना एक खूप प्रसंग येतात असेल, सवयीला कुठे कुठे तोंड द्यायला लागतं. खूप ठिकाणी तोंड देत. एक अशी एक त्रितालची लय की ज्या लयीमध्ये तवलजीला वाजवणं अवघड होतं सुरुवातीला. त्या तालाच्या
कधी कधी असं येतं की आपल्याला झपतालामध्ये सगळं वाजवता येतं, बरेच फायदे येतात. त्या वेळेला काय होतं की ते त्या झपताला काही येतच नाही. त्या वेळेला एक झपताला पाहिजे. तीन ना धिन ना धिन धिन ना तीन तीन ना धिन ना धिन धिन ना तीन. ह्याच्यामध्ये बंदिश शाहीद परवेज वाजवत होते आणि तबला वादक सगळा त्रितालचा आविष्कार करत होता. आणि करताना तो स्वतः तबला वादक सॅटिस्फाईड नव्हता. तालात येते, समेला येते, परंतु तो आविष्कार नव्हता. तो का आविष्कार नव्हता? कारण त्याचे ताल दिसत नव्हता. तीन तीन ना धिन ना धिन धिन ना तीन. हे मात्रेच्या पलीकडले, हिशोबाच्या पलीकडले. तालाचा आविष्कार करताना तालाचे खंड कसे, त्याचे प्रास कसे, त्याच्यामुळे तालाचं स्ट्रक्चर फॉर्म काय आणि त्याच्याशी एकरूप त्याचं वाजवणं आहे का नाही, असा विषय. धा धिन्ना धातुना ता तिद्धा कृधिन्ना धा धिन्ना कृतिन्ना धा कृधिन्ना धा धिन्ना दग्न दाते दग्न तुना तग्न दुनग्न दन दग्न तनग्न दग्न दाते धा गिन्ना धा धिन्ना गण तुना गण दुनग्न दग्न दाते दन दग्न तनग दग्न दन दग्न धा गिन्ना धा धिन्ना अशा वेळेला वादकांनी पहिल्यांदी गत आपल्याला आत्मसात करावे, अत्यंत महत्वाचं आहे. हिशोब आत्मसात करू नये. कितव्या मात्रेवर आहे?
मलाही माहिती नाही किती मात्र रे हा 10 साडेसात 7:30 अवघड आहे म्हणजे एकदम पक्क मला आता मिळणारही नाही पण तारा तारा रे नारे तारे 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 रे नारे ताती ताती तागी ताती 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 जरा बडक कर ह्या गतीचे फॉर्म आहेत ही गत कशी असेल मला असंही म्हणायचं नाही की प्रत्येक वेळी हा गतीचा मुकडा हा इथूनच वादन करावं असंही म्हणायचं नाही मला आणि असं तऱ्हेचं सगळं वादन प्रत्येक तबलीला जमेलही आणि जमलं तरी त्याला त्यावेळेला वाजवता येईल असंही नाही परंतु मुख्य वादनकाराचा हेतू त्याची रागाची भूमिका त्याचं वादनाचा पर्पज त्याच्या पाठीमागचा त्याचे विचार त्याला अनुसरून वादलं गेलं पाहिजे विशेषतः त्याच्या वादनाचा दर्जा त्यांनी समजा लाईट राग जर वाजवत असतील अगदी लाईट गत असेल आणि मग थोडंसं लाईट जर वादन असेल मगाशी म्हटलं हरकत नाही पण राग दरबारीसारखा चाललेला आहे राग आणि वादन मात्र धागेना ते तगीनं धागेना ताकद तिनाडा हे मला बरोबर वाटत नाही हे वैयक्तिक माझं ओपिनियन देतोय हे सर्वसामान्य लोकांनी ज्यांना रुचतं त्यांनीच फक्त मान्य करा माझा आग्रह नाही आहे ह्याच्याबद्दल पण मला असं वाटतं स्वतःला की राग दरबारी असेल किंवा त्याचं वाजवण्यातलं जर गांभीर्य असेल तर साथीच्या वाजवण्यातून सुद्धा गांभीर्य राहिलं पाहिजे अदरवाईज तो मुख्य कलाकार दुसराच विषय मांडतोय आणि तबला वादन कलाकार दुसराच विषय मांडतोय कोणाचा कशालाही मेळ नाहीये काही बरं कोणी चुकत नाहीये सगळं बरोबर येत आहे म्हणजे काय संगीताचा आविष्कार झाला का चुकणं नाही म्हणजे आविष्कार नाही मला हे गजानन बुवा म्हणायचे आठवतं 2-2, 3-3, 4-4 आवर्तानं निघायला गेलं तर ते व्हायलिनवरती सरगम करायचे तर त्या याच्यामध्ये तो बोल ॲडजस्ट करून येते नाही ते जरा पुढे जायचे कधीतरी जाणून बुजून की ते काव्य तिथे संपतच नव्हतं आणि पुढे जायचे ते म्हणायचे उगीच तोडमोड करून मी कशाला समेला येऊ मला येता येणार नाही का समेला सहज येता येईल गेलंय पुढे तर त्याला ते म्हणायचं हे बघ पडलोय मी पण कसा पडलोय म्हणाले दात घेऊन पडलोय दात घेऊन पडलोय हा त्याच्या पाठीमागचा विचार आहे एवढं ताल काम केलेलं मनुष्याला समेवर येणं काहीच अवघड नाही कारण एवढी जर लय ताल अंगात जर भिनला असेल तर समेवर येणं फारच सोपं आहे पण समेवर येण्याच्या पलीकडला संगीत ही एक अशी साधन आहे
की प्रथम काय असं वाटतं, गायक किंवा वादक कलाकार कोणी त्याच्यासमोर ध्येय काय असतं, तर आपण किमान प्रत्येक आवर्तनाला समेला यावं. आणि ते त्याला यायला लागल्यानंतर मग तो काय करतो की त्याच्या पलीकडला विचार करतो आणि त्याला साध्य बनवतो. आणि मग साध्य ते जमलं, त्याच्यावर कमांड आला की त्या साध्याला साधन करायचं, परत दुसऱ्या साध्याचा विचार करायचा. आणि असं साध्य आपलं वाढवत वाढवत जायचं. मी 8:30 मध्ये मगाशी समेला आलो, पण ते येताना मी त्याच्यात पेशकार करू शकतोय का, मी त्याच्यात कायदा अंगाने बडत करू शकतोय का, मी त्याच्यात तानेच्या अंगाने बडत करू शकतोय का, वेगवेगळ्या लयीने मी त्याची बडत करू शकतोय का. जर ही लय कमी असेल तर मी त्या लयीत कसं वाजवू शकेन. जर मिजरापासून जर बोल होत असतील, दा दीर दीर दा दीर दाडा दीर दाडा दा दीर दीर दाडा धा दीर दीर दाडा दीर दाडा दा दीर 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 दाडा दीर 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 दाडा दा दीर दाडा दीर 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 दाडा, तबल्यात काय वाचेल. धाती दागेनं दा दीर्घ धाती दा धाती दागेनं नाही होणार. धा ते धाती धा धाती ते धाकड धा धाकड धा धाकड धाती इकडे धा धाकड धात. हे आपण मुख्य वादनाबरोबर भाषा काय उपयोग करायची. इथे मोठमोठे कायद्याची फटावळ लावायची नाही साथ संगतीमध्ये, तर कायद्याच्या अतिशय उत्तम फ्रेझेसचा उपयोग करायचा आहे. तबल्यातील ज्या खानदानी रचना आहेत कायद्याच्या रूपाने, त्याचा उपयोग तबल्या वादनात झाला पाहिजे. साथीला मुभा आहे, कायद्यात रेला लावला, रेल्यात तुकडा लावला, चालतं. सोलो चालत नाही, सोलोला बंद नाही. पण चालतं याचा अर्थ असा नाही की काही वाजवावं. चालतं याचा अर्थ असा नाही की काही वाजवावं. नक्की आपण जो वाजवतोय विचार हा सोलो वादनासारखा नसावा, साथ संगतीचाच असावा. आपल्या अशा तऱ्हेच्या अधिक वादनामध्ये आपण ललतची बंदिश किंवा तोडीची बंदिश ऐकतोय, त्याच्या स्वराचा आपल्यावर परिणाम होतोय. तो होणारा परिणाम आपल्यावर होऊन त्याच्यातून आपण करत असलेलं वादन हे लोकांवरती एकत्रित कलाविष्कार हा लोकांपर्यंत पोहोचणारा पाहिजे आणि त्याचा आविष्काराचा परिणाम लोकांवरती झाला पाहिजे. हा साथ संगतीचा खरा उद्देश आहे. अशा तऱ्हेच्या साथ संगतीमध्ये तबला वादकाचं कौशल्य, त्याचं शिक्षण, त्याचा अनुभव, त्याचं कला, स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःची बुद्धिमत्ता, असे सगळे पैलू ह्या साथ संगतीमध्ये दिसतात. सगळे निदान आता कोणी दाखवत नसतील त्यांच्या कामक्रियेमुळे तर गोष्ट वेगळी आहे, पण स्कोप आहे. असा स्कोप गायनाच्या संगतीमध्ये नाही आहे. गायनाच्या संगतीमध्ये भारदस्त ठेका, आजदार ठेका, स्वच्छ वजनदार ठेका, अक्षरांशिवाय फक्त ठेक्याच्याच अक्षरांनी गुंजनात्मक ठेका, हे ठेक्याचं वैशिष्ट्य गायनाच्या संगतीला आहे. परंतु इन्स्ट्रुमेंटच्या संगतीबरोबर तबला वादन किती शिकलाय याचा कस लागतो. हा तबला किती याला येतो, ताबडतोब परीक्षा येते, पहिल्या आवर्तनात येते की किती याला वादन येते, किती याला कायदे येत आहेत, किती याचा उपयोग करता येतोय, म्हणजे अनुभव याला किती आहे, किती यांची बुद्धिमत्ता काम करते की एवढा तयार वाजवणारा याला 8:30 मध्ये ठेका धरणं अवघड होतंय. ते बुद्धिमत्तेचा कस लागतो ती कळते, तयारी कळतं. बघा मी एक झाला वाजवायला सांगतो जरा द्रुत की गत बजाई, की तबला वादकाची तयारी दिसते त्याच्यात.